काल रात्री उशिरा अजित पवार या पक्षप्रमुखाकडे माणिकराव कोकाटेने त्यांच्या क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा देऊन सुटकेचा निश्वास टाकला असं बिलकुल म्हणता येणार नाही, कारण नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची सजा आणि त्याचसोबत 50,000 रुपयाचा दंड ठोठावला असून माणिकराव कोकाटे हे सध्या हायकोर्टात जाणार असून त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा देण्या अगोदर माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं क्रीडा मंत्र्याचं खातं काढून अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलंय. माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणं, शेतकऱ्यांविषयी असू द्या किंवा विधान भवनाच्या परिसरामध्ये आतमध्ये रमी खेळण्याचा त्यांचा मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतकऱ्यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊन वादग्रस्त वक्तव्य करणं हे त्यांना भोवलं असून गेल्याच काही दिवसापूर्वी त्यांच्याकडून कृषी मंत्री पद काढून घेण्यात आलं होतं. त्याच्या बदल्यात त्यांची वर्णी क्रीडा मंत्री पदावर लागली होती. परंतु काल सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्यावरची जी कारवाई केलेली आहे, त्यांना जो दोषी ठरवत त्यांच्यावरती जवळपास 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला असून माणिकराव कोकाटे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नाशिकमधून पोलिसांचं पथक कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईला येऊ शकतं. सध्या ते उच्च रक्तदाब झाला म्हणून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून पुढे राज्य शासन किंवा सरकार काय निर्णय घेतं, कोर्ट काय निर्णय देतं, उद्या होणाऱ्या शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे हायकोर्टामध्ये त्याच्या बाबतीत माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपाबाबत काय निश्चिती करण्यात येते हे पाहण्याला एक असेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.